रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. दुसऱ्या अध्यायातले आपले 33 श्लोक झालेले. आता 34वा श्लोक. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितास्य चा कीर्ती मरणादतिरिच्यते. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते. तर या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात की तुझी अपकीर्ती होईल आणि अपकीर्ती बदनामी एवढी वाईट आहे की ती मरणापेक्षाही वाईट आहे. संभावितास्य म्हणजे रिस्पेक्टेड पर्सन, जो सन्माननीय आहे किंवा चांगला मनुष्य आहे, त्याची अकीर्ती होणे हे मरणापेक्षाही वाईट आहे. प्रभू रामचंद्रसुद्धा रामायणामध्ये एका ठिकाणी म्हणतात, आपल्या भरताला लक्ष्मणाला समजून सांगताना उत्तर रामायणामध्ये, की मी आयुष्यात फक्त एका गोष्टीला घाबरलो, ते म्हणजे बदनामीला, अपकीर्ती होणे. आणि इथं कृष्णसुद्धा अर्जुनाला सांगतात की मरणापेक्षाही अकीर्ती होणे हे खूप वाईट आहे, अपकीर्ती होणे हे खूप वाईट आहे. मग आता इथे एक असा प्रश्न येतो की मग आपण आपली कीर्ती होण्यासाठी म्हणून चांगलं वागायचं का? मग हे तर आपण चुकीचं मानलं गेलेलं आहे ना, की लोक मला चांगले म्हणावेत म्हणून मी चांगलं वागणं, ही तर अपेक्षाच चूक आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग पण आहे की कोणी निंदी अथवा वंदी, कोणी मारी अथवा पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, दोन्हीहूनी वेगळा. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की कोणी निंदा करू किंवा कोण माझी स्तुती करू, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. कोण माझी पूजा करो किंवा कोण मला मारू, त्याच्यानेही मला काही फरक पडत नाही, कारण मी दोन्हीपेक्षाही वेगळा आहे. आणि इथं कृष्ण काय सांगतात की तुझी अपकीर्ती होईल म्हणून तू चांगलं वाग, तू युद्ध कर, कर्तव्य कर, स्वधर्म कर वगैरे. मग कीर्तीचं आपण महत्त्व मानावं की नाही, हा पहिला प्रश्न आहे. प्रभू रामचंद्रसुद्धा म्हणतात मी बदनामीलाच भीतो. मग आम्ही सामान्य लोकसुद्धा आमच्या बदनामीलाच भीतो ना, आम्ही आमची इमेज सांभाळण्याचाच प्रयत्न करतो. मग हे चुकीचं का म्हणलं जातं? ही भगवद्गीता सांगायला लागली ना की अकीर्ती होणे हे मरणापेक्षा वाईट आहे. तर ह्याच्यामध्ये असा मुद्दा आहे की आपली अकीर्ती झाली आणि त्यात जर आपली चूक असेल, म्हणजे मी माझ्या आचरणामध्ये चुकलो, मी माझ्या कर्तव्यात कमी पडलो आणि त्याच्यामुळे माझी बदनामी झाली, माझी अकीर्ती झाली, तर हेच खूप वाईट आहे. पण मी माझ्या आचरणामध्ये 100% योग्य आहे आणि मी व्यवस्थित तत्वाप्रमाणे वागतो आहे, माझ्या हातनं काही चूक झालेली नाही आहे. आणि यावर लोक माझी निंदा करत आहेत वेगळ्या हेतूने, काही वेगळ्या कारणाने, तर ते दुर्लक्ष करण्याजोगं आहे. ही कुठली अकीर्ती म्हणतात की माझ्या हातनं चूक झाली आणि मग माझी लोक निंदा करत आहेत, तर मग या निंदेचा विचार केला पाहिजे. कारण आपल्या हातनं चुकलं आहे आणि तिथं सुधारणा केली पाहिजे, अशी अकीर्ती होऊ देऊ नये. पण आपल्या हातनं काही चुकलेलं नाही आहे, पण लोक द्वेषापोटी आपली निंदा करत आहेत, तर मग अशा निंदेकडे दुर्लक्ष करावं. मग निंदा स्तुती हा गणितो समान वगैरे जे म्हणतात, किंवा स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, भगवद्गीतेतसुद्धा म्हणलेलं आहे की भक्त जो असतो तो स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, म्हणजे निंदा स्तुती हा समान समजतो. का समान समजतो? कारण त्याच्या वागण्यामध्ये काही चूक नसते. मग आपण आपल्या नावलौकिकाला जपलं पाहिजे, आपल्या कीर्तीला जपलं पाहिजे. मग असं आचरण आपल्या हातनं होऊ नये की ज्याच्यामुळे आजपर्यंत जे आपण नावलौकिक कमवलं आहे, जी लोकांमध्ये आपण कीर्ती कमवली आहे, त्याला धक्का लागेल. नुसतं आपलीच नाही, आपण लहान आहेत, आपल्या घराची, आपल्या वडिलांची, आपले जे गुरु आहेत त्यांच्यासुद्धा कीर्तीला धक्का लागेल
असं आपल्याकडनं आचरण होऊ नये. हां, तू अमुकाचा शिष्य ना, मग असा कसा वागतो? तू अमुकाचा मुलगा, तू अमुकाचा नातू, मग तुझं वागणं असं का? तर असं होऊ नये. म्हणून आपण आपलं आत्मपरीक्षण करत राहावं आणि आत्मपरीक्षणातून आपलं आचरण सुधारत राहावं. फक्त अहंकारानं म्हणू नये माझं करेक्ट आहे, माझं करेक्ट आहे म्हणून. त्या अहंकारी माणसाला समजून सांगण्यात काही अर्थच नाही. पण खऱ्या अर्थाने आपण आत्मपरीक्षण करावं. आपल्या वागण्यात काही चूक आहे का, आणि चूक असेल तर ती सुधारावी. पण आपण इकडं चुकतच राहायचं आणि इकडं अकीर्ती व्हायला लागली आहे, तर हे फार वाईट आहे. म्हणून आपण कीर्तीला जपलं पाहिजे. असं कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझा जो नावलौकिक आहे, पराक्रमी योद्धा वगैरे वगैरे म्हणून, पांडव हे सात्विक समजले जातात, विचारी विवेकाने वागणारे समजले जातात. तुला विशेष अर्जुनाचं विशेष कौतुक आहे. तर तू जर आत्ता इथून निघून गेलास तर तुझी अपकीर्ती होईल. आणि संभावितस्य, तर तू संभावित आहेस. संभावित म्हणजे प्रतिष्ठित आहेस. तर त्या प्रतिष्ठित माणसाला अशी अकीर्ती होणे ही मरणापेक्षा वाईट आहे. आता 35वा श्लोक. भयद्रानुदुपरतं मत्स्यन्ते त्वामहारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयद्राणादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. शिवाय त्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तू तुच्छ ठरशील. ते महारथी तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. तर या श्लोकामध्ये काय सांगतात कृष्ण की भयद्रणादुपरतम, म्हणजे तू करुणेनं निघतोयस इथून युद्धातून. तुला या लोकांविषयी करुणा उत्पन्न झाली आहे मनात. खरं तर ती ही चुकीच्या वेळी उत्पन्न झाली. करुणा हा गुण चांगला आहे, दया हा गुण चांगला आहे, पण चुकीच्या वेळी आणि चुकीच्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे. खरं तर तू क्षत्रिय आहेस, तुला या ठिकाणी, आणि युद्धभूमी आहे ही, तर या ठिकाणी ही करुणा योग्य नाही आहे. पण तुझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली, आणि तू इथून वापस निघालास करुणेनं, युद्ध न करता. पण हे लोक काय म्हणतील की अर्जुन आमच्यावर दया करून वापस गेला, असं नाही म्हणणार. ते काय म्हणतील की हा आम्हाला भिवून वापस गेला, युद्धाला घाबरून गेला, ह्याला भीती वाटायला लागली म्हणून वापस गेला. म्हणून शब्द काय वापरला आहे, भयाद्रणादुपरतम मत्स्यन्ते त्वां महारथा. भीतीने बाहेर पडला आहे हा. आणि मग पुढं काय म्हणतील, येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. आणि याच्यामुळे तू एवढा मोठा पराक्रमी योद्धा, पण तुला याच्यामुळे लहानपण येईल, म्हणजे कमीपणा येईल. ह्याचा तरी विचार कर की हे लोक म्हणतील, ही म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा बोलू उरला निका काही. ज्ञानेश्वर माऊली की हे बोलणं योग्य आहे का? आता हे जे तत्त्वज्ञानाची लेवल आहे ना भगवद्गीतेची, ही बिगिनर्स लेवल आहे. भगवद्गीतेचा संवाद असा चढत्या क्रमाने चालत जातो. तर हे जे श्लोक आहे तो बिगिनर्स लेवल आहे की बाबा तू कीर्तीसाठी चांगलं वाग, स्वधर्मासाठी म्हणून चांगलं वाग, हे या पद्धतीने समजून सांगेल. मग आपणही सामान्य माणसांनी असा विचार करावा की आपल्याला कोणतं आचरण शोभतं, ज्या आचरणामुळे कमीपणा येईल. कमीपणा म्हणजे आपली योग्यता जी आहे ती सात्विक म्हणून जर आपण गणले जात असू तर त्याला कमीपणा येईल, आपल्या नावलौकिकाला कमीपणा येईल. तर अशा पद्धतीचं आचरण आपण करू नये. म्हणून अर्जुनाला सांगतात, तू मोठा योद्धा आणि मोठा क्षत्रिय म्हणून प्रसिद्ध आहेस, पण तू असा जर निघून गेलास तर तू जाशील करुणेनं, दयेनं, आणि तुला वाटेल मी महान कार्य केलं. पण हे लोक म्हणतील की हा घाबरून निघून गेला, तर हा बोलू उरला निका काही, बघ हे काही चांगलं आहे का हे असं तुझ्याबद्दल बोलणं. आता 36वा श्लोक. अवाचवादाश्च बहून्वा दिशन्ति तव हिता निंदन्तस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम्.
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे. अवांच वादांश म्हणजे काहीच्या काही तुझ्याबद्दल बोलतील आणि अजूनही अपकीर्ती तुझी करत राहतील. बहुन्वा दिशंती तव हिताम. तर हे तुझं अहित करू पाहणारे जे तुझे शत्रू आहेत हे तुझ्याबद्दल काही बडबडत राहतील आणि तुझी बदनामी करत राहतील. निंदंतस्तव सामर्थ्य, तर तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. आणि याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं, तर तो दुःखतरम नुकिम. तर पुन्हा तोच मुद्दा येतो की लोक मला नावं ठेवतील याची सात्विक माणसाने भीती बाळगू नये. पण कधी भीती बाळगू नये, जर आपलं आचरण योग्य असेल तर. पण इथं अर्जुनाला का सांगतात की तू लोकांच्या बोलण्याचा विचार कर, की कारण तुझ्या आचरणामध्ये घोटाळा व्हायला लागला आहे म्हणून लोकांच्या बोलण्याचा विचार कर. आजकाल एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, लोक काही म्हणूत आपण लक्ष देऊ नये, आपल्याला जे करायचं तेच करावं. हे चुकीचं वाक्य आहे. लोक ज्यावेळेस आपल्यावर आक्षेप घेतात, आपल्याला नावं ठेवतात, तर त्याचा विचार केला पाहिजे की त्यांनी नावं ठेवलेलं योग्य आहे का, आणि जर खरंच तो आरोप करेक्ट असेल तर ती सुधारणा केली पाहिजे आणि सुधारणा करून आपल्या मार्गाने जायला पाहिजे. नेहमी लोक काही म्हणतात, लोक मूर्ख असतात म्हणून लोकांना सोडून द्या, असं करून चालत नाही. म्हणून इथं अर्जुना म्हणतात की हे लोक काय बडबडतील तुझ्याबद्दल ह्याचा विचार कर. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि त्याला कारणीभूत तुझं हे आचरण असेल की तू युद्धभूमी सोडून चाललायस. आता त्याला फायदा सांगतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुद्दिष्ट कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील आणि युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना तू युद्धात निश्चय करून उभा राहा. आता हा श्लोकसुद्धा बिगिनर लेवलचा म्हणून फिलॉसॉफी म्हणून सांगितली की कृष्ण काय म्हणतात की युद्धात तू जर आता बघ, युद्धात काय होईल काही माहीत नाही, पण समजा तू युद्धामध्ये मारला गेलास म्हणजे वीरगतीला प्राप्त होशील आणि स्वर्गात जाशील आणि स्वर्गातलं सुख भोगशील. आणि समजा तू जिवंत राहिलास आणि युद्ध जिंकलंस तर तुला हे पृथ्वीचं राज्य मिळेल. म्हणजे तुझ्या दोनों हातों में लड्डू अशी सिच्युएशन आहे, विन विन सिच्युएशन आहे तुझ्यासाठी. म्हणून तू युद्ध करच, तुझं नुकसान तर दोन्हीकडनं होणार नाही. म्हणून तस्मात उद्दिष्ट कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. आणि युद्धाचा निर्णय घ्या आणि युद्ध कर. पण खरं पाहिलं तर या श्लोकाचं अर्जुन आधीच श्रीकृष्णाला पहिल्या अध्यायात म्हणलं आहे, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानीच. मला हे पृथ्वीचं राज्य नको किंवा स्वर्ग वगैरे सुद्धा नको. ह्या गोष्टी अर्जुनाच्या लेखी फार क्षुल्लक आहेत. म्हणून या श्लोकाचा अर्जुनावर काहीच परिणाम होत नाही. पण तरी पण श्रीकृष्णाने एक बिगिनर लेवलची फिलॉसॉफी म्हणून त्याला सांगितली की बाबा तुझं दोन्हीकडे विन विन सिच्युएशन आहे, तू पहा. पण अर्जुनाने स्वर्ग आणि ते राज्य या दोन्हीलाही कधीच हे करून टाकलं होतं, अवेरून टाकलं होतं. तो त्याला विशेष महत्त्व देत नव्हता. तर इथं थांबू आपण. 37 श्लोक झाले. कृष्णार्पणमस्तु.